भाजपची यादी लोकसभेची जी आहे उमेदवारांची झालेली आहे. आपलं काय नियोजन असणार आहे? आपले जे राजकीय विरोधक जे आहेत त्यांचं नाव डिक्लेअर झालेलं आहे. आपली कशी तयारी असणार? नाही, आता त्या पक्षाची यादी डिक्लेअर झाली हा त्या पक्षाचा प्रश्न आहे. आणि माझा काही कोणी असा राजकीय म्हणा कुठल्या प्रकारचा विरोधक नाही. मी माझ्या कामाला महत्त्व देणारा मनुष्य. मी तुम्हाला मागं पण सांगितलं होतं, मी दुसऱ्याची रेष पुसण्यापेक्षा आपली रेष कशी वाढेल त्याचा प्रयत्न करायचा. म्हणजे याचा अर्थ दुसरा कोण काय करतं या गोष्टीकडे दुर्लक्ष करून या गोष्टीला महत्त्व न देता आपण काम आणि माणसं जोडीत राहायची, एक एक माणूस जोडायचा. रेष वाढवताना मग आता लोकसभेची निवडणूक आता पाहू ना आता काय होत आहे. होतंय ते महायुतीमध्ये आपण आहात. शेवटी आता ही जागा भाजपकडे गेलेली आहे. जर लोकसभा निवडणूक लढवायची असेल तर आपल्याला पक्षांतर केल्याशिवाय पर्याय नाही. तर नेमकं काय आता पाहू ना काय. आता पक्षांतर पक्ष आता काय तसं सगळेच एक आहेत ना. म्हणजे आम्ही त्या 5 वर्षात किती अनुभवलं. आम्ही 2.5 वर्ष सत्तेत बसलो, 1 वर्ष सत्तेच्या बाहेर बसलो. म्हणजे कोण कोणाजवळ. आता आम्ही नंतरच्या आमच्या अधिवेशनाच्या काळात आहे ना, आम्हाला शेजारच्या आमदारामुळे आमचे मित्र असायचे, पण आम्हाला विचारावं लागायचं तुम्ही कोणच्या बरोबर आहे, तुम्ही कोणाबरोबर आहे. तिथं बसायची व्यवस्था पण एकत्र झाली बऱ्यापैकी. त्याच्यामुळे शेजारच्या आमदाराला आम्ही हळूच विचारायचो तुम्ही कोणत्या विचाराबरोबर आहे. म्हणजे असं त्यामुळे काय नाही. दादासोबत आपली भेट झाली. काय नेमकी दादा आमचे नेते आहेत ना, नेत्यांना भेटणं गरजेचं आहे माझ्या काही कामांच्या संदर्भात. आणि मी मुंबईला गेल्यानंतर दादांना भेटतच असतो. राजकीय चर्चा झाली नाही, राजकीय चर्चा नाही झाली, पण काही कामाच्या संदर्भातला इकडल्या तिकडल्या. इतिहासामध्ये लोकसभेची असो किंवा विधानसभेची निवडणूक बिनविरोध झालेली नाहीये. भाजपचा उमेदवार फायनल झालेला आहे. यावेळेस लंके वर्सेस विखे असा एक लढत पाहायला मिळेल. काय तर वेळ काळ ठरवेल ना त्या गोष्टी. नाही, आतापर्यंत जे सामाजिक कार्य झाले त्याच्यामुळे बऱ्याचशा कार्यकर्त्यांची इच्छा आहे की तुम्ही लोकसभा निवडणूक लढवावी. प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं की माझा नेता अजून मोठा झाला पाहिजे. ही निवडणूक लढवली पुढल्या त्याने त्याच्यापेक्षा मोठी निवडणूक लढवली पाहिजे. कार्यकर्ताच असतो ना. जो कार्यकर्ता जर नेत्याचं हित बघत नाही म्हणलं तर कार्यकर्ता असला. माझे सगळे जीवाभावाचे लोक आहेत, त्यांना वाटतं आपण अजून वर गेलं पाहिजे, अजून वर गेलं पाहिजे. नाही त्यांची भावना केला तर निवडणूक लढवा. तर काय असतं कार्यकर्त्यांचा आग्रह असो किंवा जनतेचा कौल काय, मी अजून जनतेचा कौल काय, कार्यकर्त्यांचा आग्रह काय हे अजून पाहिलेला नाही. कार्यकर्ते एक लिमिटेड असतात, ते आपल्या आजूबाजूला फिरत असतात आणि ते कधी कधी आपल्या सुरात सूर मिसळीत असतात. पण खऱ्या अर्थाने जे ग्राउंड लेवलला जनता आहे, जे मतदार आहे, त्या मतदारांची भावना काय आहे ती पण तपासली पाहिजे ना. बऱ्याच राजकीय नेते मंडळींना कधी कधी असा फटका पडतो की अरे ते म्हणतो हा नाही आता माझ्याबरोबर होतो, तो नाही म्हणे आता माझ्याबरोबर. निकाल लागला जरा असं उलटा निकाल कसा लागला. त्यांनी जनतेचा सुरत तपासलेला नसतो ना. जनताचं मत काय हे पाहणं गरजेचं आहे. आणि त्यावेळेस मग काय निर्णय घ्यायची वेळ आली तर त्यावेळेस निर्णय घेऊ. काल उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सुजुकी म्हणाले की माझ्या विकासाच्या जोरावरती मी निवडून येईल. आता मी तुम्हाला सांगितलं कोण काय म्हणलं याला मी त्यांच्या वक्तव्याला मी एखादं त्या विषयावर बोलणं योग्य नाही ना. ते त्यांचं मत झालं. आता मी एखादी गोष्ट बोललो तर मला एखाद्याने काउंटर करणे हा त्याचा तसा बालिशपणा होऊ शकतो ना. त्याच्यामुळे आपण कशाला काउंटर करायचं. त्यांना जे योग्य वाटतं ना, प्रत्येक माणसाला वाटतं की मी हे केलं ते योग्य आहे. त्याला जर योग्य वाटत असेल तर आपण कशाला त्या मुद्दा खोडायचा. आता नियोजन कसं असणार आहे दिवसभराचं सगळं? आता नियोजनाची पत्रिका जरा आणले ती पत्रिका माझी कार्यक्रमाची तुम्हाला कार्यक्रमाची वाजली घराबाहेर सुद्धा इथं वाजली नाही वाजली